प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, नमस्कार, मी अवनी अजय भटकर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अकुर्डी येथे 6वी तुकडी क मध्ये शिकत आहे. आमच्या विद्यालयाने सुरू केलेलं एक पान प्रतिभेचं या उपक्रमात आज मी श्री समर्थ रामदास स्वामींच्या जीवनचरित्रातील 111 गोष्टी, लेखक रमाकांत देशपांडे या पुस्तकातील शिवरायांना गुप्त संदेश पाठवला ही गोष्ट वाचत आहे. समर्थ शिवाजीराजांना फक्त उपदेशच करीत नव्हते, तर वेळप्रसंगी त्यांना सावधानी करत होते. अफजल खान जेव्हा विजापुराहून शिवाजीला मारून किंवा जिवंत पकडून आणील अशी प्रतिज्ञा मोठ्या सैन्यानिशी महाराष्ट्रात वाईला आला तेव्हाची गोष्ट. समर्थांनी आता सगळीकडे आपल्या मठांचे जाळे पसरून ठेवले होते. वाई गावात सुद्धा समर्थांचा मठ होताच. अफजल खान जेव्हा वाईकडे येण्यास निघाला ही वार्ता आपल्या शिष्याकडून समर्थांना लगेच समजली. ती शिवाजीराजांना तर कळवायलाच पाहिजे होती, पण ती कळणार तरी कशी? अखेरीस पत्ररूपाने गुप्त संदेश पाठवण्याचे ठरवले. त्यासाठी समर्थांनी एक श्लोकच तयार केला. वरवर पाहणाऱ्यांना तो एक श्लोकच वाटला असता, पण त्यात कोणता गुप्त संदेश आहे हे शिवरायांनाच बरोबर समजले होते. तो श्लोक असा होता: विवेके करावे कार्य साधन, जाणारही नरतनु जाऊन, पुढील भविष्याती मन, राहोटेची नये चालू नये असन्मार्गी, सत्यता बाणल्या अंगी, रघुवीर कृपाते प्रसंगी, दास महात्मा वाढवी, रजनीनाथ आणि दिनकर, नित्य करती संचार, घालिता तीर झार, लाविले ब्रह्म जगदीशे, आदिमाया मूळ भवानी, हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी, एकांती विवेके करुनी, इष्ट योजना करावी. आता वरवर पाहता हा एक अगदी साधा श्लोकच वाटेल, पण या श्लोकामधील प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर निवडून काढून त्याची ओळ तयार केली तर त्यातून एक वेगळा संदेश मिळतो. ती ओळ अशी तयार झाली: विजापुराचा सरदार निघाला आहे, अशीच गुप्त सूचना या पत्रातून मिळते. तसेच शेवटच्या 2 ओळीत पुढे कसे करावे हेही सांगितले आहे. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, आणि ती म्हणजे समर्थांना जेवढी रामभक्ती प्रिय होती तेवढीच राष्ट्रभक्ती प्रिय आहे. हीच त्यांची श्रद्धा. धन्यवाद.